हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा. आपण सॉल्व करतोय सोल्युशन 12वीचं जे सेकंड चॅप्टर आहे त्याची एक्सरसाइज. तर त्यामध्ये आज आपण क्वेश्चन नंबर 4 to 15 कंप्लीट करणार आहोत. म्हणजे सोल्युशन या चॅप्टरची पूर्ण जी एक्सरसाइज आहे ती कंप्लीट होईल. यात काही न्यूमेरिकल सुद्धा आहेत. पॉसिबल तिथे मी लॉग कॅल्क्युलेशन पण केलेलं आहे. Derive the relationship between degree of dissociation of electrolyte and Van't Hoff factor. आता यांच्यात रिलेशनशिप आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. The weak electrolyte involves the concept of degree of dissociation alpha that changes from Van't Hoff factor. Degree of dissociation alpha ही जी कन्सेप्ट आहे ती वीक इलेक्ट्रोलाइट साठी आपल्याला इथे महत्वाची असणार आहे. तो व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कशा पद्धतीने बदलतो ते बघूया. कन्सिडर इलेक्ट्रोलाइट AX BY that dissociate in aqueous solution. एक इलेक्ट्रोलाइट आपण कन्सिडर करूया AX BY, तो एका aqueous सोल्युशन मध्ये डिसोसिएट करूया. सपोज AX BY हा डिसोसिएट झाला XAY प्लस प्लस YB X मायनस असा. इनिशियली AX BY हा 1 मोल होता, त्यावेळेस इनिशियली रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट फॉर्म झाले नव्हते म्हणून ते 0 मोल्स. ॲट इक्विलिब्रियम अल्फा इतका तो डिसोसिएट झाला म्हणून रिमेन अनडिसोसिएट किती आहे 1 मायनस अल्फा. तर XAY प्लस हा X अल्फा मोल आहे, तर YB X मायनस हा Y अल्फा मोल आहे. हेच इथे एक्सप्लेन केलं आहे बघा. इफ अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट then the moles of cations are X alpha. हा बघा कॅटायन X alpha and anion हा बघा निगेटिव्ह चार्ज anion Y alpha at equilibrium. हे बघा इक्विलिब्रियमला कॅटायन हा X alpha आहे तर anion हा Y alpha आहे. We are dissolved just 1 mole of electrolyte initially. बघा आपण 1 मोल इलेक्ट्रोलाइट घेतला होता इनिशियली. अल्फा मोल इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट, त्या 1 मधून अल्फा हा डिसोसिएट झाला, मग उरला किती 1 मायनस अल्फा मोल रिमेन्स अनडिसोसिएटेड ॲट इक्विलिब्रियम. मग टोटल मोल्स किती आहेत, मग आता उरलेले इक्विलिब्रियमला टोटल मोल्स किती आहेत 1 मायनस अल्फा प्लस X अल्फा प्लस Y अल्फा. ओके, मग याला सिम्प्लिफाय करूया. 1 हा मायनस अल्फा प्लस X अल्फा प्लस Y अल्फा, तिघांमधून जर अल्फा कॉमन काढला तर इथे उरला X, इथे उरला Y आणि इथून ह्या अल्फाचा कोएफिशियंट 1 आहे. ओके, मग अल्फा जर आपण कॉमन काढला तर -1 उरला. ओके, हे बघा इथून X अल्फा मधून अल्फा गेला तर X उरला, Y अल्फा मधून अल्फा गेला Y उरला. तर इथे बघा हा अल्फा ज्यावेळेस आपण बाहेर काढणार तिथे -1 उरेल, हा +1 वेगळा आहे. ओके, त्यानंतर X प्लस Y म्हणजेच N असतं. ओके, N म्हणजेच मोल्स ऑफ आयन्स ऑब्टेन्ड फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग आपल्याला फॉर्म्युला मिळतोय 1 प्लस अल्फा या X प्लस Y च्या जागेवर टाकला N. The Van't Hoff factor is given by, आता Van't Hoff factor चा फॉर्म्युला actual moles of particles in solution after dissociation upon moles of formula units dissolved in solution. आताच आपण फाइंड आउट केलं 1 प्लस अल्फा n मायनस 1 अपॉन 1. त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतंय I इज इक्वल्स टू 1 प्लस अल्फा n मायनस 1 और अल्फा इज इक्वल्स टू I प्लस 1 अपॉन n मायनस 1. तर हे रिलेशन आपल्याला मिळतंय. What is effect of temperature on solubility of solids in water? Give example. The effect of temperature on solubility of substance depends of enthalpy of solution. तर बघा टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवर इफेक्ट हा होत असतो. हे कशावर डिपेंड आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. म्हणजेच तिथून हीट ही इव्हॉल्व होते आहे का इन्व्हॉल्व होते, म्हणजे ती रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे हे महत्वाचं असतं.
ए बघा, when substance dissolved in water by endothermic process. समजा एखादा सबस्टन्स आपण डिझॉल्व्ह करतो आहे, ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे. that is with the absorption of heat its solubility increases with increase the temperature. तर अशा वेळेस जर ती प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर जशी हीट तो ऍब्सॉर्ब करणार आहे, सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढल्यावर इन्क्रीज होणार आहे. फॉर एक्झाम्पल KCl डिझॉल्व्ड इन वॉटर. KCl डिझॉल्व्ड इन वॉटर ही एक एंडोथर्मिक प्रोसेस आहे. मग यामध्ये काय होणार आहे, जसं तो हीट ऍब्सॉर्ब करणार आहे, KCl ची जी सोल्युबिलिटी आहे ती इन्क्रीज होईल जसं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं. सेकंड, on other hand, when the substance dissolved in water by exothermic process. आता एक्झोथर्मिक प्रोसेस आणि टेम्परेचरचा कशा पद्धतीने रिलेशन आहे सोल्युबिलिटीवर ते बघूया. विथ द रिलीज ऑफ हीट, तिथे मागच्या वेळेस आपण ऍब्सॉर्ब म्हटलं, तर इथे एक्झो म्हणजे बाहेर टाकली जाते. विथ द रिलीज ऑफ हीट इट्स सोल्युबिलिटी डिक्रीज विथ इन्क्रीज टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम क्लोराइड CaCl2, Li2SO4, लिथियम सल्फेट H2O dissolved in water by releasing heat. जसं मागच्या KCl आणि वॉटर हे एक एंडोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे, तर CaCl2 हे एक एक्झोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. मग इथे सॉल्युबिलिटी डिक्रीज होते जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केला, जर ती रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये सॉल्युबिलिटी डिक्रीज होईल जर टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होते जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलंय. It is important to understand there is no direct correlation between solubility and exothermicity or endothermicity. For example, dissolution of CuCl2 in water is exothermic and that of NH4NO3 is endothermic. However, the solubility of this substance increase with the temperature. पण प्रत्येक वेळेस हे असं नाहीच आहे की रिलेशन जे आहे ते सोल्युबिलिटीचं एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीवरच असेल. जसं आता CaCl2 असेल किंवा NH4NO3 असेल, दोघं पण एक्झाम्पल एक्झोथर्मिकचे. CaCl2 हे एक्झोथर्मिकचं आहे आणि NH4NO3 हे एंडोथर्मिकचं आहे, पण तरी दोघांमध्ये सोल्युबिलिटी ही इन्क्रीज होते विथ इन्क्रीज टेम्परेचर. Often the relationship between freezing point depression of solution containing non-volatile non-electrolyte and its molar mass एक रिलेशनशिप ऑब्टेन करायचं आहे. The freezing point depression delta TF is directly proportional to the molality of solution. मग डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा जर सिम्बॉल जर आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला एक कॉन्स्टंट टाकावा लागतो आणि इथे आपण जो कॉन्स्टंट घेतोय तो KF. Therefore delta TF is equals to KF into M. म्हणजे डेल्टा TF डायरेक्टली प्रपोर्शनल टू M मोलॅलिटी होता, आपण कॉन्स्टंट ऍड करून घेतला KF. सपोज वी प्रिपेअर द सॉल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. आपण एक सॉल्युशन तयार करू, त्यामध्ये जे सॉल्यूट असेल ते W2 ग्रॅम घेऊया आणि सॉल्वंट W1 ग्रॅम. मोल्स ऑफ सॉल्यूट इन W1 ग्रॅम सॉल्वंट इज गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. ओके, तर आपण इथे मोल्स ऑफ सॉल्यूट कन्सिडर करतोय, तर W2 अपॉन M2, where M2 is the molar mass of solute. Mass of solvent W1 is equals to W1 gram upon 100 gram per kilogram. Then W1 upon 1000. Okay, इथे 1000 हवंय. Okay, 1000 kilogram. The molality is expressed as moles of solute upon mass of solvent in kilogram. आता जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार मोल्स ऑफ सॉल्यूट W2 अपॉन M2, मास ऑफ सॉल्यूट इन किलोग्राम W1 अपॉन 1000 किलोग्राम. याला रिअरेंज करा तर हा रेसिप्रोकल होईल, तर 1000 हा वरती जाईल, 1000 W2 अपॉन M2 W1 मोल पर किलोग्राम. इक्वेशन नंबर सेकंड. सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 2 in equation 1. We get delta TF is equals to 1000 KF W2 upon M2 W1. Hence M2 is equals to 1000 KF W2 upon delta TF W1. हे रिलेशन आपल्याला मिळत आहे.
Explain with the diagram the boiling point elevation in terms of vapor pressure lowering. The vapor pressure of solution and of pure solvent are plotted as a function of temperature in given diagram. आपण एक ग्राफ बघूया. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड प्युअर सॉल्व्हंटचा आपण एक ग्राफ बघूया. तर तो ग्राफ या फॉर्म मध्ये दिसतोय बघा, वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. याच्यामध्ये दोन कर्व आपण बघतोय, एक ए बी कर्व जो सॉल्व्हंट कर्व आहे आणि एक सी डी कर्व जो सॉल्युशन कर्व आहे. जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होतंय, वेपर प्रेशर ए बी आणि सी डी यांच्या दोघांमध्ये आपल्याला इन्क्रीज होताना दिसतोय. ॲज कम्पेअर टू ए बी थोडासा तो वेपर प्रेशर जास्त शो करतोय सॉल्युशन पेक्षा. ओके, तर डेल्टा टी बी 0 हा जर आपण कन्सिडर केला तर प्युअर सॉल्व्हंटचा हा आपला बॉइलिंग पॉइंट मिळेल आणि टी बी हा त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट मिळेल. आणि या दोघांचा जर डिफरन्स आपण घेतला तर आपल्याला डिप्रेशन ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इथे मिळणार. या दोघांचा जर आपण डिफरन्स घेतला तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला मिळू शकतो. At any temperature, the vapor pressure of solution is lower than that of the pure solvent. कुठलंही टेम्परेचर जर आपण कन्सिडर केलं, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आताच ग्राफ मध्ये आपण बघितलं ते थोडंसं कमी आहे कोणापेक्षा, प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. हेन्स वेपर प्रेशर टेम्परेचर सोल्युशन CD लाईज बिलो दॅट ऑफ द सॉल्व्हंट AB. म्हणून जो CD कर्व आहे तो थोडासा बिलो आहे AB कर्वचा. इथे बघ, CD हा AB च्या बिलो आहे. The difference between two vapor pressure increases as the temperature and vapor pressure increase as predicted by the equation. Difference between two vapor pressure increases as the temperature and vapor pressure increase. टेम्परेचर आणि वेपर प्रेशर जर इन्क्रीज झालं तर त्यांच्यातला जो डिफरन्स आहे वेपर प्रेशरचा तो सुद्धा इन्क्रीज होतोय. या इक्वेशन प्रमाणे डेल्टा पी इज इक्वल्स टू P10 x2. रॉल्स लॉ आपण बघितलेला आहे. The intersection of the curve CD with the line corresponding to 760 mm is the boiling point of solution. The similar interaction of the curve AB is the boiling point of pure solvent. It is clear from the diagram that the boiling point of solution TB is higher than that of the pure solvent. आपण जो कर्व बघितला त्या कर्व मध्ये आपल्याला एक इंटरॅक्शन दिसतंय AB आणि CDचं. सॉरी, त्याच्यावरून आपल्याला एक समजतं आहे की बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन TB हा हायर आहे कशापेक्षा, प्युअर सॉल्व्हंट पेक्षा. At the boiling point of liquid, its vapor pressure is equals to 1 atm. आणि बॉइलिंग पॉइंट ज्यावेळेस आपण कन्सिडर करतोय त्यावेळेस त्याचा वेपर प्रेशर हा 1 atm कन्सिडर करायचा. इन ऑर्डर टू रीच बॉइलिंग पॉइंट, द सोल्युशन अँड सॉल्व्हंट मस्ट बी हीटेड टू द टेम्परेचर ॲट विच देअर रिस्पेक्टिव्ह वेपर प्रेशर अटेन 1 atmosphere. 1 atmospheric प्रेशर आणण्यासाठी आपल्याला त्या सॉल्व्हंटला हीट करावं लागेल. ओके, तर at given temperature the vapor pressure of solution is lower than that of the pure solvent. Hence the vapor pressure of solution needs high temperature to reach 1 atm than that needed for vapor pressure of solvent. म्हणून आपल्याला त्या सोल्युशनला हीट करण्याची गरज पडेल, 1 atm प्रेशर तिथे मेंटेन करायचं आहे म्हणून. In other words, the solution must be heated to higher temperature to cause it boil than the pure solvent. म्हणून आपल्याला त्याला जर बॉईल करायचं असेल तर त्याला हीट ही करावंच लागेल. Fish generally needs O2 concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. What partial pressure of O2 above the water is needed for the survival of fish given the solubility of O2 in water at 0 degrees Celsius and 1 atm partial pressure is 2.2 into 10 raised to minus 3 mole per liter.
तर बघा आपल्याला गिवन दिलंय O2चं O2 कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर दिलंय 3.8 mg पर लिटर. सोल्युबिलिटी ऑफ O2 इन वॉटर दिलेला आहे 2.2 इंटू 10⁻³ मोल पर लिटर. प्रेशर दिलाय 180 m म्हणजेच 1.013 बार. KH इज इक्वल्स टू S अपॉन P. आपल्याकडे फॉर्म्युला आहे S इज इक्वल्स टू KH इंटू P. त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आपल्याला KH मिळणार आहे 2.17 इंटू 10⁻³ याला सिम्प्लिफाय केल्यावर O2 कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर दिलेला आहे आपल्याला 3.8 मिलीग्राम पर लिटर इज इक्वल्स टू 3.8 इंटू 10⁻³ ग्राम पर लिटर. मिली आपण याला 10⁻³ मध्ये कन्वर्ट करून घेऊया. O2 कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर S इज इक्वल्स टू 3.8 इंटू 10⁻³ अपॉन 32 इज इक्वल्स टू 1.19 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर. आपण नंबर ऑफ मोल्स इथे काढून घेतोय की जे काही गिव्हन कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिवाइड बाय त्याचं जे मोलर मास आहे O2चं त्याच्याने आपल्याला त्याचे काही मोल्स जे आहेत त्या लिटरमध्ये ते मिळतील 1.19 इंटू 10⁻⁴. P इज इक्वल्स टू S अपॉन KH. आत्ताच आपण KH सॉल्व्ह केला आहे, S त्यांनी दिलेला आहे. यावरून आपण P फाइंड आउट करू शकतो 0.0548 बार. याचं लॉग कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल जसं आता मागचं जे होतं 2.2 इंटू 10⁻³ अपॉन 1.013 तर आपण या पद्धतीने याचं लॉग कॅल्क्युलेशन करू शकतात. आणि जे आपल्याला आन्सर आलं होतं 2.17 इंटू 10⁻³ ते इथून मिळू शकतं किंवा 1.19 अपॉन 2.27 इंटू 1.19 इंटू 10⁻⁴ अपॉन 2.17 इंटू 10⁻³ याचं लॉग कॅल्क्युलेशन इथे दिलेलं आहे. तुम्ही तेही बघू शकतात की 1.19चा लॉग मायनस 2.17चा लॉग बघितला, दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं कारण की डिव्हिजन आहे. आपल्याला 5.483 इंटू 10⁻² मिळतोय. तर या पद्धतीने तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन सुद्धा बघू शकतात. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज 17 mm Hg. What is the vapor pressure of the solution containing 2.8 gram of urea in 50 gram of water? P10 दिला आहे 17 mm Hg. मास ऑफ युरिया दिलाय W2. सॉल्यूट दिलाय तो 2.8 ग्रॅम. मास ऑफ वॉटर सॉल्वंट आहे W1 50 ग्रॅम. मोलर मास ऑफ युरियाचा फॉर्म्युला असतो NH2CONH2. त्यावरून त्याचा मोलर मास M2 आपण काढू शकतो 60 ग्रॅम पर मोल. नायट्रोजन 14, हायड्रोजन 2, कार्बन 12, ऑक्सिजन 16, पुन्हा नायट्रोजन 14, हायड्रोजन 2. तर या पद्धतीने आपल्याला 60 ग्रॅम पर मोल हे त्याचं मोलर मास मिळते सॉल्यूटचं युरियाचं. आपल्याकडे फॉर्म्युला असतो P10 मायनस P1 अपॉन P10 इज इक्वल्स टू W2 M1 अपॉन W1 M2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया म्हणजे तुम्हाला P1 इथे कॅल्क्युलेट करता येणार आहे. तर या पद्धतीने आपण P1 फाइंड आउट करतोय 16.71 mm ऑफ Hg. ओके, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आहेत. P10 मायनस P1 अपॉन P10 ची व्हॅल्यू 17 आहे, W2 2.8 आहे इंटू 18, M1 आहे 50 इंटू 60. हे सिम्प्लिफाईड केल्यावर आपल्याला आन्सर येते 0.0168. त्यानंतर हा 17 इथे डिवाइड इकडे जाताना मल्टिप्लाइड होईल. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 0.2856. हा मायनस P1 इकडे येताना प्लस P1 आणि ही व्हॅल्यू प्लस इकडे जाताना मायनस 17 मधून ही सबस्ट्रॅक्ट केली तर आपल्याला आन्सर मिळते. या पद्धतीने आपल्याला आन्सर इथे क्लिअर होत आहे. 5% aqueous solution by mass of cane sugar. cane sugarचा मोलर मास देऊन दिला आहे 342 ग्रॅम पर मोल. has freezing point 271 Kelvin. Calculate the freezing point of 5% aqueous glucose solution. Percentage by mass of cane sugar दिलाय 5%. Percentage by mass of glucose दिलाय 5%. Freezing point of cane sugar दिलाय 271 Kelvin. Molar mass of cane sugar ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिलं होतं 342 ग्रॅम पर मोल. आपल्याकडे फॉर्म्युला आहे M2 इज इक्वल्स टू 1000 इंटू KF इंटू W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1.
as percent by mass of cane sugar is 5%, that is W2 is 5 gram, then W1 is 95. उरलेलं जे पर्सेंटेज असेल ते W1. जर 5 ग्रॅम जर आपण केन शुगर घेतलं तर सॉल्व्हंट हे 95. सिमिलरली आपण ग्लुकोज सोल्युशन मध्ये पण या पद्धतीने करू शकतो. जर सॉल्यूट 5% आहे तर रिमेनिंग जे असेल ते सॉल्व्हंट असेल 95%. डेल्टा TF फॉर केन शुगर सोल्युशन इज इक्वल टू डेल्टा TF इज इक्वल टू TF 0 मायनस TF. मोलर मास आपल्याला दिलेलंच होतं. मोलर मास ऑफ ग्लुकोज आपण काढू शकतो 180 ग्रॅम पर मोल. ग्लुकोजचा फॉर्म्युला असतो C6H12O6. याच्यावरून मोलर मास काढू शकतात. कार्बन 12 इंटू 6, हायड्रोजन 1 इंटू 12, यांची बेरीज करा. ऑक्सिजन 16 इंटू 6. मी इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. TF 0 273.15 मायनस 271, तर आन्सर मिळते डेल्टा TF 2. फ्रीजिंग पॉइंट जो काही डिफ्रेशन आहे ते आपल्याला इथे मिळते 2.15. याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. याला या पद्धतीने व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या, एक ग्लुकोज सोल्युशन साठी आणि एक केन शुगर साठी, त्या पद्धतीने दोन डिफरंट फॉर्म्युले आपल्याला मिळतील. दोघं कम्पेअर करूया. त्यानंतर आपण इथून जो डेल्टा TF आहे तो फाइंड आउट करू शकतोय. 5 कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतोय. डेल्टा T-F म्हणजे हा ग्लुकोज सोल्युशनचं जे काही डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आहे ते मिळते 4.085 केल्विन. त्यावरून फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज काढू शकतात. TF 0 मायनस डेल्टा TF डॅश. मग 273.15 मायनस 4.085 269.065 केल्विन आपल्याला ग्लुकोज सोल्युशन मिळू शकते. A solution of citric acid is C6H8O7 in 50 gram of acetic acid has the boiling point elevation of 1.76 Kelvin. If Kv for acetic acid is 3.07 Kelvin kilogram per mole, what is the molality of solution? M दिला आहे 0.1 मोलर, डेल्टा TB दिलेला आहे 1.76 केल्विन, KB दिला आहे 3.07 केल्विन किलोग्राम पर मोल. M आपल्याकडे फॉर्म्युला असतो डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू M. याच्यावरून M इज इक्वल्स टू डेल्टा TB अपॉन KB. सबस्टिट्यूट करा या व्हॅल्यू. M म्हणजे मोलॅलिटी आपल्याला मिळून जाईल 0.573. आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. Aqueous solution of certain organic compound has the density of 1.063 gram per liter and osmotic pressure of 12.16 atm at 25 degrees Celsius and freezing point of minus 1.03 degrees Celsius. What is the molar mass of the compound? Density दिलेली आहे 1.063 gram per mole, osmotic pressure दिला आहे pi, 12.16 atm, टेम्परेचर T 25 डिग्री सेल्सिअस. त्याच्यात 273.15 ऍड केला, 298.15 केल्विन डिग्री सेल्सिअस टू केल्विन कन्वर्ट केला. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिला मायनस 1.013 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच त्याच्यात 273.15 ऍड केला तर आन्सर येत आहे 272.12 केल्विन. डेल्टा TF या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा 1.03 केल्विन. KF ऑफ वॉटर दिलेला होता आपल्याला 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. KF ऑफ वॉटर असतो हे. M इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन KF. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया तर आपल्याला मोलॅलिटी मिळणार आहे 0.554 मोल पर किलोग्राम. पाय इज इक्वल टू MRT, देन M इज इक्वल टू पाय अपॉन RT. याच्यात सुद्धा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आपल्याला पाय माहिती आहे, R आणि T या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करूया. आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते 0.497 मोल पर DM क्यूब. मास ऑफ सॉल्व्हंट काढायचं आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे मोलॅरिटी जी काही आपण आता फाइंड आउट केली ती अपॉन 0.554 म्हणजे जी मोलॅलिटी आहे ती, ओके, इंटू 1 DM क्यूब. याच्याने आपल्याला
आन्सर येते 0.897 किलोग्रॅम म्हणजेच 897 ग्रॅम. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू 1.063 इंटू 1000 ml. तर मल्टिप्लाय जर केलं तर 1063 ग्रॅम. मास ऑफ सॉल्यूट या दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला मिळतंय 166 ग्रॅम. M2 is equals to 1000 into W2 upon M into W1. याला रिअरेंज करा. M is equals to 1000 into W2 upon M2 W1. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत सर्व, तर आपल्याला M मिळणार आहे 334 ग्रॅम पर मोल. A mixture of benzene and toluene contains 30% by mass of toluene at 30 degrees Celsius. Vapor pressure of pure toluene is 36.7 mmHg and that of pure benzene is 118.2 mmHg. Assume that two liquids form ideal solution. Calculate the total pressure and partial pressure of each constituent above the solution at 30 degree Celsius. मास पर्सेंटेज दिलेलं आहे आपल्याला टोल्यूनचं. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड P10 36.7 mmHg. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बेन्झिन P20 दिला आहे 118.2 mmHg. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पार्शियल प्रेशर ऑफ इच कॉन्स्टिट्युएंट अँड टोटल प्रेशर. फॉर्म्युला आहे P1 इज इक्वल्स टू P10x1 इंटू P2 इज इक्वल्स टू P20x2 आणि P इज इक्वल्स टू P1 प्लस P2. मोलर मास ऑफ टोल्यून. टोल्यूनचा फॉर्म्युला असतो C7H8 म्हणजे बेन्झिन रिंगला CH3 कनेक्टेड. याचा एक कार्बन 12 तर 7 इंटू 12 एक हायड्रोजन 1 8 इंटू 1 92 ग्रॅम पर मोल आपल्याला टोल्यूनचा मास मिळते. तर बेन्झिन म्हटलं तर C6H6 6 इंटू 12 प्लस 6 इंटू 1 78 ग्रॅम पर मोल. 30% आपल्याला पर्सेंटेज मास दिला आहे टोल्यूनचा. मीन्स ऑफ 30 ग्रॅम ऑफ टोल्यून. मग पर्सेंटेज मास वरून जर 30% टोल्यून आहे याचाच अर्थ 30 ग्रॅम टोल्यून आहे इन 100 ग्रॅम सोल्युशन, तर उरलेलं 70 ग्रॅम हे मास ऑफ बेन्झिन आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्यून. फॉर्म्युला आहे C7H8 30 ग्रॅम गिवन मास अपॉन मोलर मास. टोल्यूनचं आत्ताच आपण फाइंड आउट केलं. गिवन मास अपॉन मोलर मास आपल्याला मिळते 0.326 मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्यून्स मिळाले 0.326. आता सिमिलरली बेन्झिनचे नंबर ऑफ मोल्स काढूया. NB गिवन मास बेन्झिनचं 70 तर मोलर मास आत्ता थोड्या पहिला फाइंड आउट केलं 78. दोघांचं डिव्हिजन केलं तर आन्सर येते 0.897 मोल. तर आपल्याला दोघं नंबर ऑफ मोल्स मिळाले. यावरून आपण मोल फ्रॅक्शन्स काढू शकतो. टोटल नंबर ऑफ मोल्स Na प्लस NB 1.223 मोल. मोल फ्रॅक्शन ऑफ टोल्यून जर काढायचं आहे तर Na अपॉन Na प्लस NB. मग Na दिला आहे 0.326 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स हे आले 1.223. दोघांची डिव्हिजन केली आपल्याला आन्सर येते 0.2666. आता मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन इज इक्वल्स टू आपल्याला एक फॉर्म्युला असतो की जर सपोज आपल्याकडे 2 मोल फ्रॅक्शन्स आहेत तर मोल फ्रॅक्शनची सम नेहमी 1 असते. जर आपण एक मोल फ्रॅक्शन काढलं तर दुसऱ्याचं जर मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर आपण 1 मधून जर पहिल्याचं मोल फ्रॅक्शन वजा केलं तर आपल्याला मिळून जाईल. किंवा तुम्ही वापस मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला अप्लाय करून सुद्धा हे करू शकताय. त्यानंतर P1 P2 जे काही आपण बघितलं त्याच्यात आपण P टोल्यूनसाठी आणि P बेन्झिनसाठी जो फॉर्म्युला आहे त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून या पद्धतीने जर आपण प्युअर जे काही टोल्यून असेल त्याचा प्रेशर आणि त्याचं मोल फ्रॅक्शन यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला प्रेशर ऑफ जो काही टोल्यून आहे तो मिळणार आहे 9.78 mmHg. सिमिलरली आपण बेन्झिनचं सुद्धा काढू शकतो. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P इज इक्वल्स टू या दोघांच्या जे काही वेपर प्रेशर आले त्यांची सम करूया. तर या पद्धतीने 96.5 mmHg हा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. तर बाय दिस वे आपण फाइंड आउट करू शकतोय. At 25 degree Celsius 0.1 molar solution
of CH3 acetic acid आहे हा CH3COH is 1.35% dissociated in aqueous solution. Calculate the freezing point osmotic pressure of the solution assuming molality and molarity to be identical. Molarity of solution 0.1 mol per kilogram. Degree of dissociation दिलाय 1.35% म्हणजे 0.0135. Temperature 25 degrees Celsius converts to Kelvin to 98.15 Kelvin. Molarity of solution आणि molality सारखीच त्यांनी कन्सिडर करायला लावली होती. n is equals to x plus y आपल्याला इथे फाइंड आउट करता येऊ शकते 2. त्यानंतर अल्फा इज इक्वल्स टू I minus 1 upon n minus 1 आत्ताच थोड्या पहिला आपण हा प्रूव्ह केलाय. अल्फा इज इक्वल्स टू I minus 1 देन I is equals to अल्फा प्लस 1. याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. I म्हणजे वेंट ऑफ फॅक्टर आपल्याला मिळेल 1.0135. डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू आय इंटू डेल्टा टी एफ एम. याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आय डेल्टा टी एफ आणि एमच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला डेल्टा टी एफ मिळतोय 0.189 केल्विन. टी एफ इज इक्वल्स टू टी एफ झिरो मायनस डेल्टा टी एफ. याच्याने आपल्याला टी एफ मिळणार आहे 273.15 मायनस 0.189 272.96 केल्विन. पाय इज इक्वल्स टू IMRT. यावरून आय ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, एम सबस्टिट्यूट करूया, आर आणि टी. तर आपल्याला पाय म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर मिळणार आहे 2.48 ATM. 0.15 molar aqueous solution of KCl freezes to minus 0.510 degrees Celsius. Calculate I and osmotic pressure at 0 degrees Celsius. Assume volume of solution equals to the water. तर बघा मोलॅलिटी ऑफ सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला m इज इक्वल्स टू 0.15 मोलर. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलंय डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू मायनस 0.15 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस त्याला कन्वर्ट करूया केल्विन मध्ये 273 केल्विन. वेंट ऑफ फॅक्टर आणि ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचंय. आपल्याकडे हे फॉर्म्युले आहेत, या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. कॅल्क्युलेशन डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू टी एफ झिरो मायनस टी एफ म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस मायनस 0.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0.51 डिग्री सेल्सिअस. तुम्ही याच्यात 273 जरी ऍड केलं तरी तुम्ही त्याला केल्विन मध्ये पण हेच आन्सर आणू शकता. एम 0.15 मोलर म्हणजेच 0.15 मोल पर किलोग्राम. आता पहिला जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करूया. डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू के एफ इंटू एम is equals to delta TF0 is equals to 1.86 Kelvin kilogram per mole into M दिला आहे 0.15 मोल पर किलोग्राम. सिम्प्लिफाय केलं आन्सर येते 0.279 केल्विन. सेकंड फॉर्म्युला अप्लाय करू, त्याच्यानुसार आपल्याला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर मिळणार आहे डेल्टा TF 0.15 केल्विन अपॉन डेल्टा TF0 0.279 केल्विन. याला सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर येते 1.83. थर्ड फॉर्म्युला पाय झिरो इज इक्वल्स टू MRT. यावरून एम म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आहे इथे, तर N2 अपॉन V. तर N2 RT अपॉन V या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 3.36 ATM हा आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर मिळतोय. चौथा जो फॉर्म्युला आहे त्याच्याने पाय अपॉन पाय झिरो. ओके, ऑब्झर्व्ड आणि थेरोटिकल जो काही ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याच्यानुसार आपण व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढूया. 1.83 into 3.36 ATM 6.15 ATM. त्या पद्धतीने आपण व्हॅन्ट ऑफ फॅक्टर काढू शकतोय. ओके, तर बाय दिस वे आपण जी काही एक्सरसाइज आहे ती सॉल्व केली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.